तर मित्रांनो बघा एका ठिकाणी आपण आलेले आहेत आणि पांढऱ्या पळसाची फुलं आहेत एकदम दुधासारखे. मधला केशर सगळे पांढरा आहे बघा बघा. आणि ह्याच्यात बघा बघा ही मधला पुंकेश्वर आहे, ही पण पांढरा आहे बघा. आणि हे फुलं ह्याचं पांढरं आत्ता गळालेलं आहे. आणि ह्याचं बूड बघा, ह्याचं बूड बी एकदम पांढऱ्या प्रकारचं आहे. आणि ह्या वनस्पतीमध्ये ब्रह्म विष्णू महेश या तिघा जणांचा वास असतो म्हणून तुमचे 9 घरं असतील. तुमचे 9 घरं सध्या शांत राहतील. आणि 9 घरं पिढा असेल त्याची काडी त्याचं फूल पूजेला ठेवा लक्ष्मीमूर्तीसाठी. त्याच्यामुळं एकदम चांगल्या प्रकारे उपयोग होतो. ही पांढरा पळस दुर्मिळमध्ये मिळला जातो. जिथं आहे तिथं आहे, नाही तिथं भेटत नाही. तर असं आपण एक दर्शनासाठी झाड भेट म्हणून, झाड भेट म्हणजे झाडाला भेटायचं असतं असं आल्यानंतर असेल आणि आपलं दुःख सांगायचं असतं की बाबा हे असं झाड भेट घेऊन ह्याला दुःख सांगितलं आपलं दुःख निवारण करायचं. झाड करत असतं म्हणून कधी गेल्यानंतर झाडाची मिठी मारून आपलं दुःख त्याला सर्व सांगून काही दिवसाची त्याला मुदत द्यायची की मी तुला एवढ्या दिवसात भेट देईन आणि माझं दुःख सर्व दूर कर. तर झाड ब्रह्म विष्णू महेश या तिघा जणांच्या ह्या झाडाचा वास असल्यामुळं तुमच्या जीवनातले सर्व दुःख दूर होऊन तुम्हाला त्याचा लाभ एक द्या. सोमवारपासून चालू होतं. सोमवारपासून जर तुम्ही ह्याचा असा लाभ केला तर अवघी 11 सोमवारमध्ये तुम्हाला त्याचा भरपूर असा रिजेक्ट होतो. आणि असं फुलं आहे, त्या फुलाचा मित्रांनो पळसाच्या फुलाचा असा वापर होतो. तुमच्या अंगात काही नकारात्मक शक्ती असेल, काही जादूटोणा करणे, भानामध्ये आलेलं गेलेलं केलेलं ह्याचं एक फुल 1 लिटर पाण्यात भिजत ठेवून तुम्ही नुसती त्याची आंघोळ करायची आणि 1 चमचा पाणी प्यायचं. असं काही दिवस केलं तुमच्या शरीरातले चक्र ॲक्टिवेट होऊन 7 चक्र निर्मळ राहून तुमची बुद्धी चांगली चालते, दिमाग चांगला चालतो आणि नकारात्मक शक्ती गेल्यामुळं माणसाच्या शरीरात उत्साह राहतो. आणि तरतवाना म्हणजे अशक्तपणा असेल, कुठल्या मनात निराशा असेल ती निघून जाते. बघा ही असं पांढरं पळसाचं इथलं झाड आहे. फुलं दाखवले का महाराज त्यांची, ही बघा फुलं असं